कचऱ्याची मोठी समस्या नागरिकांना भेडसावतीये। या कचऱ्यामुळे विविध आजारांना नागरिकांना सामोरं जायला लागतंय। ही समस्या लक्षात घेऊन मनसेच्या नगरसेविका अनिताताई वागसकर आणि बाबू वागसकर यांनी कचरा विघटन प्रकल्प त्यांच्या प्रभागामध्ये राबवलाय। मायक्रो ऑर्गॅनिझम आणि OWC तंत्रज्ञानावर असलेले 2 प्रकल्प कोरेगाव पार्कमध्ये उभारण्यात आलेत। या प्रकल्पातून साधारणपणे 17 ते 18 टन कचरा जिरवला जात असून 3 ते 3.5 टन सुद्धा कचरा रिसायकल केला जातोय। कोरेगाव पार्क प्रभाग क्रमांक 21 मध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचं नाव अवनी नवनिर्मिती केंद्र असं आहे। तर हा कचरा विघटन प्रकल्प नक्की काय आहे हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीने। स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यामध्ये कचऱ्याची मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवते। या कचरा समस्यावर मात करत मनसेच्या नगरसेविका वनिता वागसकर आणि बाबू वागसकर यांनी एक कचरा विघटन प्रकल्प राबवलाय, ज्या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या दूर होऊ शकते। तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा प्रकल्प नक्की काय आहे। काय सांगाल मॅडम या प्रकल्पाबद्दल? 2012 साली जेव्हा प्रथम आम्ही निवडून आलो तेव्हा ज्या रोड रस्ते या सगळ्या समस्या असतात त्या आम्ही सॉल्व्ह करू शकतो आमच्या बजेटमधून, पण पुण्यासमोरची खरी जी समस्या आहे ती कचरा समस्या होती आणि आम्ही 2012 पासून सातत्यानं पाठपुरावा करत या प्रोजेक्टपर्यंत पोहोचलेलो आहोत। सुरुवातीला आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा यशवंतराव स्वच्छता अभियान ही एक स्पर्धा पुणे शहरामध्ये घेण्यात आली। त्याच्यामध्ये आमच्या प्रभागाला प्रथम पारितोषिक 2 कोटी रुपयाचं मिळालं, पण पारितोषिक मिळाल्यानंतर सुद्धा आमचं समाधान झालं नाही। कचरा फक्त नसणं नाही, त्या कचऱ्याचं पूर्ण विघटन आणि झिरो गार्बेज खऱ्या पद्धतीनं कचरा प्रभागात जिरवलं जाणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून त्या उद्देशानं आम्ही आज या प्रोजेक्टपर्यंत पोहोचलेलो आहोत। तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा सुचला, कधी कल्पना सुचली या प्रोजेक्टची तुम्हाला? आम्ही 2013 सालापासून या प्रोजेक्टच्या मागे आहोत की महानगरपालिकेची बरीचशी जी निधी म्हणा किंवा एनर्जी म्हणा ती कचरा कलेक्शन, त्याचं वाहतूक, तो देवाची उरळीपर्यंत नेणं, तिथे प्रोसेस झाला तर ठीक आहे, नाही तर त्याचं कॅपिंग करणं, याच्यावर खूप मोठा महानगरपालिकेचा निधी खर्च होतो। तर हा सगळा वाचवायचा असेल आणि खऱ्या अर्थानं कचऱ्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर त्याचं डिसेंट्रलाइज पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे। म्हणून आमच्या प्रभागासाठी म्हणून एक आदर्श व्यवस्था आम्ही इथे एक निर्माण केलेली आहे। या प्रकल्पातून किती टन कचरा जिरवला जातो? इथून टोटल 16 टन कचरा जिरवला जातो। इथे 2 ओल्या कचऱ्याचे प्रकल्प आहेत, एक OWC आहे, तिथे 3 टनाचं विघटन होतं रोज, त्याच्यातून खत निर्मिती होते। दुसरी मायक्रो ऑर्गॅनिझमची पद्धत आहे 3 टनाची, इथे 24 तासामध्ये खत तयार होतं, इथे 3 टन कचरा जिरवला जातो। कोरेगाव पार्क, बोट क्लब रोड किंवा पुणे शहरातली सगळी गार्डन्स असतील, आपले ते गार्डन वेस्टेज किंवा स्वीपिंगमधून येणारा पालापाचोळा याचा खूप मोठी समस्या होती। त्या उद्देशानं आमच्याकडे श्रेडर सुरुवातीला बसवले, पण त्याच्यातून आमचं समाधान नाही झालं। श्रेड करून पण परत ते श्रेडिंग टाकायचं कुठे, त्याच्यातून काहीतरी एक ग्रीन एनर्जी तयार करावी या उद्देशानं आम्ही ब्रिकेट्सचा एक प्रयोग इथे केला। आपल्याकडे जेवढं गार्डन वेस्टेज येतं, स्वीपिंगमधून पालापाचोळा येतो, त्याच्यातून आपण ब्रिकेट तयार करतो, ज्या बॉयलरला फ्युएल म्हणून त्याचा उपयोग करता येऊ शकतो। त्याच्यानंतर आमच्या इथल्या ज्या स्लम आहेत वेगवेगळ्या किंवा मुलींची शाळा आणि कॉलेजेस आहेत, तिथे आम्ही सॅनिटरी नॅपकिनच्या कलेक्शनसाठी वेगळ्या बकेट्स लावलेल्या आहेत, त्याच्यातून कलेक्शन इथे येतं आणि सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजलसाठी एक छोटा इन्सिनरेशन प्लांट इथे बसवलेला आहे। असे 4 प्रोजेक्ट सध्या चालू आहेत। आत्ता प्रायोगिक तत्वावर प्लास्टिकपासून फ्युएलचा प्रयोगसुद्धा इथे छोट्या प्रमाणावर चालू आहे। म्हणून तुम्ही आता सांगितलं की या कचरा प्रकल्पातून खत निर्मिती होते, तर या खत निर्मितीचं, या खताचं तुम्ही पुढं काय करता? हे खत पुणे शहरातले सगळे जे काही उद्यानं आहेत, म्हणजे माझ्याच प्रभागाचा विचार केला तर 5 उद्यानं माझ्या प्रभागामध्ये आहेत आणि पुणे शहरातली पण जी मोठी उद्यानं आहेत ती सगळीकडे हा एक खत त्यांना दिलं जातं। आमच्या एरियामध्ये स्वतःची नागरिकांची मोठी मोठी उद्यानं आहेत, गार्डन आहेत, तर नागरिकसुद्धा इथून ते घेऊन जातात। काही शेतकरी आहेत की शेतकरीसुद्धा इथून हे जे आहे तयार होतं खत ते घेऊन गेलेले आहेत। मॅडम, हा प्रकल्प तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये राबवला, नवीनच आहे हा प्रकल्प, आत्तापर्यंत कोणी राबवलेला नाही, तर नागरिकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद जाणवतो या प्रकल्पामध्ये? नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद जाणवतो की कारण की जोपर्यंत नागरिकांचं सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही। जेव्हा आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं होतं तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाला थँक्यू म्हटलं असेल तर माझ्या नागरिकांना, की जे सॅग्रिगेटेड कचरा, म्हणजे मी अभिमानानं सांगते की आमच्या इथलं सॅग्रिगेशनचं प्रमाण हे 80% नागरिकांना जर तुम्ही व्यवस्थित सुविधा दिली कलेक्शनची तर ते 100% रस्त्यावर कचरा टाकणार नाही। या हेतूनं आम्ही छोटे टेम्पोसुद्धा तयार केलेले आहेत की जे वस्तीमध्ये जातात
त्यामुळे नागरिकांचा कचरा वेळेवर घेतला जातो आणि तो प्रोजेक्टवर कचरा वेळेवर येतो. कितीही महानगरपालिकेने मोठे मोठे प्रोजेक्ट केले तरी जोपर्यंत कलेक्शनची व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत ते प्रोजेक्ट सक्सेसफुली रन होणार नाहीत. आपण पाहतो की मॅडम, हा जो पुण्यातला कचरा आहे तो पुण्याच्या बाहेर जिरवला जातो, पण तिथल्याही उरुळी वगैरे असेल जिथे जिरवला जातो हा कचरा, तर तिथल्याही नागरिकांना आरोग्याच्या ज्या समस्या उद्भवतात, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? किंवा हा कचरा कुठं जिरवला पाहिजे किंवा या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच, म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही कचऱ्यावर काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तिथेही जाऊन आलेलो आहोत. तिथल्या नागरिकांशी आम्हीसुद्धा बोललेलो आहोत. म्हणजे तेही माणसं आहेत आणि आपण माणसं आहेत, त्यांचा 100% विचार केला पाहिजे. तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर प्रत्येकानं आपला कचरा आपल्या घरातच जिरवला पाहिजे. म्हणजे माझा प्रभाग आहे, हे माझं घर आहे आणि माझा कचरा मी माझ्या प्रभागात जिरवला पाहिजे. आणि हा ॲप्रोच कुठेतरी प्रत्येक नगरसेवकानं घेतला पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा याच्यामध्ये अगदी सिरियसली लक्ष घातलं पाहिजे. उरळी देवाची मी सांगेल की ठीक आहे, पुणे शहराचा कचरा त्यांच्याकडे येतो, पण तरीसुद्धा त्यांनीसुद्धा त्यांच्या कचऱ्याचं नियोजन करायला सुरुवात केली पाहिजे, कारण त्यांचासुद्धा कचरा त्या प्रोजेक्टवर येतो. मॅडम, पालिका कुठंतरी कचरा विमुक्त करण्यासाठी अपयशी ठरली असं तुम्हाला वाटतं का? मी 100% अयशस्वी ठरली असं म्हणणार नाही, कारण पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यानंच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. फक्त मी हे सांगेल की त्याच्यावरचं जे मॉनिटरिंग असतं किंवा प्रोजेक्ट, आपल्याकडे जो 1600 टन कचरा निर्माण होतो त्यातला साधारण 600 ते 700 टन ओला कचरा असतो, त्याच्या व्यवस्थापनासाठी लागणारे प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत, 100% आहेत. पण तिथे त्याचं फुल प्लेज म्हणतात की तो पूर्ण तिथे प्रोसेस होत नाही, म्हणून तो जो बॅकलॉग राहतो आणि तो तिकडे आपल्याला लँड फिलिंगला पाठवावा लागतो. तर पालिकेनं याच्यामध्ये अगदी मायक्रो लेवलला लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे शक्य आहे. पुणे शहराचा कचरा पुणे शहरात जिरवणं शक्य आहे. मॅम, सध्या पाहतो की आपण स्मार्ट सिटीकडे पुणे वाटचाल करते, पण स्मार्ट सिटी होण्यासाठी जो कचरा आहे तो कचऱ्याचं पण एक विघटन होणं गरजेचं आहे, कचरा विमुक्त होणं गरजेचं आहे. तर प्रशासनाने काय प्रकल्प राबवले पाहिजेत की जेणेकरून हा जो कचरा आहे तो पुण्यातल्या बाहेर किंवा पुण्यातला कचरा पुण्यातच जिरवला जाईल आणि कुठल्याच प्रकारचं प्रदूषण होणार नाही? तर काय सांगाल, कुठले प्रकल्प राबवले पाहिजेत? ओल्या कचऱ्यासाठी असणारे प्रकल्प तर माझ्या प्रभागात जे आहेत ते महानगरपालिकेत इतर ठिकाणी आहेत की जे त्यांच्या पूर्ण कपॅसिटीनं चालवले गेले पाहिजेत, तर ओल्या कचऱ्याचा प्रश्न निश्चित सुटेल. पण मला वाटतं आज मितीला आपली जी बदललेली लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे सुका कचरा ही खरी समस्या आता बनती आहे. त्याच्यामुळे प्लॅस्टिक, पेपर, बाकीचं जे राडारोडा आहे किंवा बाकी ई वेस्टेज आहे याच्यावर काम करण्याची महानगरपालिकेला आत्ता गरज आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगल्या टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे. बरेच आपण नागरिक पाहतो की ते कचरा रस्त्यावर वगैरे टाकतात, तर त्या नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नागरिकांना आम्ही सांगत असताना की नागरिकांना पर्यायी, एक तर त्यांची समस्या जाणून घेणं आणि त्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या वस्त्यांमधले अंगणवाड्या असतील, बचत गट असतील किंवा गणेश मंडळ असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं मला वाटतं आम्ही अप टू 80 to 85% आम्ही पोचलेलो आहेत. आणि नागरिकांना पण आवडेल, स्वच्छ भागात कोणाला राहायला आवडणार नाही. नक्कीच, फक्त त्यांना पर्याय निर्माण करून देणं हा महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाबद्दल आपण आता बाबू वागसकर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल या प्रकल्पाबद्दल? 2012 हा पूर्ण प्रकल्प माझी मिसेस, माझे या प्रभागाच्या पार्टनर वनिता वागसकर यांनी उभा केलेला आहे. मी फक्त मागं उभं राहिलेलो आहे फंडिंगला. पूर्ण कष्ट आणि पूर्ण काम हे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं पूर्ण खरं आहे. पण हे सांगत असताना की एकच असं खतखततं की मी 16,000 स्क्वेअर फूटमध्ये 4 प्रोजेक्ट लावतो आणि 1600 टन कचरा रोज जिरवतो. देवाची रुळी ही तर आता आपल्याकडे 56 एकर जमीन आहे, एकूण 1.25 एकर जमीन आहे. तिथं आपण करू शकत नाही. म्हणजे तुम्ही नीट लक्ष दिलं केलं तर आपण करू शकतो. मला कोणावर ब्लेम करायचं नाही, काय नाही. हे आम्हाला सुचलं कसं, तुम्ही मागाशी विचारलं तर कंटेनर मुक्त वॉर्ड करायचा तर ठरलं. तर कंटेनर मुक्त वाढ करायचं तर मग त्याची प्रोसेस झाली पाहिजे. मग त्यातनं हे सगळं निघत आलं आणि यशवंतराव चव्हाण अभियानचं जे बक्षीस होतं 2 कोटी ते मिळालं आणि ते मिळालं ते पूर्ण आम्ही या ठिकाणी फॉलो करून वापरलं. त्यामुळे आम्हाला हे रिझल्ट्स आता मिळतात आहेत. हेच नव्हे तर तुम्ही आता स्मार्ट सिटीचा प्रश्न विचारला. स्मार्ट सिटीसाठी काही प्रोजेक्ट द्यायचे होते, तर हा प्रोजेक्ट दाखवून किंवा आहे त्याच्यानंतर फाईल आयुक्तांनी यांनी सबमिशन केलेले आहेत आणि केलेले आहेत. त्यामुळं कचऱ्यामध्ये काम करायला माझ्या मिसेसला खूप आवडतं. तिचं पुढचं स्वप्न आहे की पुणे शहरात जो 550 टन रोज 650 टन प्लास्टिक निघतं, त्या प्लास्टिकला विल्हेवाट लावायची आणि प्लास्टिकमधनं ऑइल तयार करणं, इतर प्रोडक्ट तयार करणं हा तिचा पुढचा एम आहे. आणि वॉर्डपुरतं मर्यादित न राहता आम्ही पुणे शहरापुरतं काम करायची आमची दोघांची इच्छा आहे. आता तर आमच्या वॉर्डचंच नव्हे तर आजूबाजूच्या 2-3 प्रभागाचा सुद्धा आम्ही कचऱ्याकडे घेतो आहे.
ओला कचरा वॉर्ड ऑफिस ढोले पाटील वॉर्ड ऑफिस पूर्ण घेतो आहे. आता आमची इच्छा आहे, तिची इच्छा आहे की पूर्ण शहरासाठी काहीतरी मॉडेल करायचं, आपल्याला काहीतरी चांगलं काम करायचं आहे. आणि आत्ता बदललेलं लाईफस्टाईलने तिने सांगितलं की आपल्याला सुका कचरा खूप येतो, त्याची विल्हेवाट लावायची, ते आपण लावूया. आणि भविष्यात एक 2-3 महिन्यात आपण प्लॅस्टिकचा इथं मोठा प्रोजेक्ट करतो आहे थर्मॅक्सच्या माध्यमातून आणि वेंकीच्या माध्यमातून. तो एकदा सक्सेस झाला की आपण अख्ख्या पुण्यामध्ये तो रन करायच्या प्लॅनमध्ये आहे. आणि त्यातनं आपल्याला इकॉनॉमिकल पैसे मिळणार आहेत आणि त्या रॅक पिकरला म्हणा, त्या वेचकाला म्हणा, त्यांना ते देणार आहे. तो प्रोजेक्ट रन होईल. ओके सर, प्रशासनाने कुठले प्रकल्प असे कचरा विमुक्त करण्यासाठी राबवले पाहिजेत की जेणेकरून प्रभागामध्येच नाही तर अख्ख्या पुणे सिटीमध्ये हा कचरा प्रकल्प व्यवस्थित चालेल आणि कचऱ्याची समस्या किंवा कचऱ्यांमुळे जे आजार उद्भवतात ती समस्या नागरिकांना जाणवणार नाही? कचऱ्यासाठी विल्हेवाटीसाठी केंद्र शासन असो, राज्य शासन असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, ह्यामध्ये भरपूर बजेट आहेत, भरपूर पैसे आहेत. पण ते योग्य पद्धतीने आणणं, योग्य पद्धतीने राबवणं, योग्य पद्धतीने प्रोजेक्ट्स आणणं, हे सगळं काम प्रशासनाचं आहे. प्रशासनाने ते आणायचं, ते आम्हाला दाखवायचं, आम्ही ते राबवून घ्यायचं काम करू. पण प्रशासनाने ढिल्लं पडलं, जो तो म्हणाला की मला कचऱ्यात काम करायचं नाही, तर ते योग्य नाही. आम्ही दोघांनी ठरवलं, त्याच्यात वनितांनी ते ठरवलं की तिला पूर्ण काळ कचऱ्यात काम करायचं आहे. आम्हाला दाखवून द्यायचं की बाहेरच्या देशात सुद्धा तुम्ही बघितलं तर कचऱ्यातले लोक पैसे कमवतात आहे, आपण कचऱ्यात पैसे टाकतो आहे, आपण लँड फिलिंगला पैसे देतो आहे, आपण त्याची विल्हेवाट लावायला पैसे देतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर प्रशासनाने जागृत राहिलं पाहिजे, चांगले चांगले प्रोजेक्ट आपल्याला आणलं पाहिजे. फंडिंग, भारताकडे फंडिंग, कचऱ्यासाठी फंडिंग खूप आहे, खूप मोठं आहे, त्याची बरोबर युटिलाइज झालं पाहिजे, ते बरोबर काम लावलं आम्ही. आणि हे जे आता प्रोजेक्ट केलेत असेच अनेक प्रोजेक्ट आपल्याला करता येतील आणि कचऱ्याचं विल्हेवाट लावता येईल. मेन म्हणजे सुका कचरा असेल, राडा रोडा असेल, राडा रोडाचं विटा असतील, इतर प्रोजेक्ट प्राय प्रोजेक्ट तुम्ही काढले त्याची विल्हेवाट लागलं. प्लॅस्टिकचं एकच सांगतो की प्लॅस्टिकमध्ये ऑइल निघेल, बरं त्याची ती राख निघते खाली, त्याला काय म्हणतात, आर्बन निघतो, तो आर्बनसुद्धा वापरला जातो, तो सुद्धा बॅटरीमध्ये म्हणा याच्यामध्ये ते वापरला जातो, कोळशे कांड्या होतात. म्हणजे या सगळ्या बाय प्रोडक्ट त्यातनं निघतात ना, म्हणजे तुम्हाला कचराच दिसणार नाही. आणि प्लॅस्टिकला तुम्ही काही लोकांना पैसे दिले किंवा एवढ्या किलोला पैसे देतो, तो लोक रस्त्याला गोळा करून तुमच्याकडे आणून देतील. ह्या सगळ्यातनं आपण करूया काही ना काही चांगलं. तर पालिका येथे कचरा विमुक्त करण्यासाठी कुठं अपयशी ठरली असं वाटतं का तुम्हाला? नाही, आम्ही असं म्हणू शकत नाही, का तो मी त्या सिस्टीमचा एक पार्ट आहे. अधिकारी असेल किंवा नगरसेवक, आम्ही सगळे त्या सिस्टीमचे एक पार्ट आहोत. हे काम करत असताना नागरिक जसे अधिकारी आहेत, जसे नगरसेवक, तसे नागरिकसुद्धा आहेत. नागरिकांनी योग्य सहकार्य केलं तर काम करू शकतो. त्या अधिकाऱ्यांनी जागृत राहिलं पाहिजे, त्या जागृत राहून त्यांनी फॉलोअप केलं पाहिजे, त्यांनी थोडंफार फॉलोअप केलं पाहिजे, नगरसेवकांनी फॉलोअप केलं. हे सगळं केलं तर काम होऊ शकतं. हे एक जिवंत उदाहरण हे आमच्याकडे आहे. एक छोटंसं 16 टनचं आम्ही प्रोजेक्ट केलेलं आहे, पण ह्या सगळ्यात मोठा हात असेल तर नागरिकांचा असेल, सॅग्रिगेटेड देतात, सहकार्य करतात. त्यानंतर आमचे अधिकारी असतील, पॉझिटिव्ह आहेत अधिकारी सगळे आहेत. आणि आम्ही दोघं आहोत की त्याच्या मागे कंटिन्यू लागतो. रोज दोघांपैकी एक जण इथे 1 तास असतो, रोज 365 दिवस. पुण्यात नसेल तर नसेल, पण पुण्यात असेल तर दोघांपैकी एक जण आम्ही इकडे असतो, बघायला असतो, स्वतः लक्ष घालतो. त्यामुळे हे दिसतंय चांगलं. तुम्हाला एक माशी दिसणार ना की वास येणार, दुर्गंध दिसणार, का नाही की रोज असतो, रोज लक्ष देतो म्हणून हे करतात. तर प्रशासनाने थोडंसं पुढाकार घेतला तर 100% चांगलं काम. एकंदरीतच आपण पाहतो की बऱ्याच दिवसापासून कचरा समस्या ही मोठ्या प्रमाणात पुणेकरांना भेडसावते. स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे ही संकल्पना त्याच वेळेस पूर्ण करू शकतो ज्यावेळेस मनसेच्या नगरसेविका वनिताताई वागसकर यांनी जो हा प्रकल्प कचरा विघटनाचा प्रकल्प राबवलाय, तर हा प्रकल्प फक्त संकल्पना फक्त पुण्यापुरती न मांडता पूर्ण प्रभागात याचा नगरसेवकांनी हा कचरा प्रकल्प पाहिला पाहिजे आणि याचा अवलंब सुद्धा स्वतःच्या प्रभागामध्ये केलं पाहिजे, जेणेकरून जी कचऱ्याची समस्या आहे ती कचऱ्याची समस्या उद्भवणार नाही आणि कचऱ्याच्या समस्येपासून जे आजार वगैरे उद्भवतात ते आजारही उद्भवणार नाहीत. म्हणून याची प्रत्येक नगरसेवकांनी दखल घेतली पाहिजे. वनिताताई वागसकर आणि बाबू वागसकर यांनी एक समाजासमोर या कचरा प्रकल्प राबवून एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस.